पुणेकरांना काहीसा दिलासा। रात्रभर पुण्यात पावसाची विश्रांती। पाऊस आणि पुरामुळे 7 जणांचा बळी तर 2 जण अद्यापही बेपत्ता। पुण्यातील पूर ओसरल्यानंतर राजकीय दौऱ्यांचा पूर। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे, दीपक केसरकर आज पुण्याच्या दौऱ्यावर। ठाणे, रायगड, रत्नागिरीसह राज्यातील 7 जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट। तर रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मुंबईतील शाळा महाविद्यालय सुरूच। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची फिल्डिंग। जयंत पाटील आणि अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराआड चर्चा। बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार। पॅरिसच्या सीन नदीपात्रात रंगणार उद्घाटन सोहळा। तर 128 वर्षात प्रथमच स्टेडियम बाहेर रंगणार सोहळा। कोल्हापूर, सांगली, वाशिम जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर। मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर। खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर। पूरग्रस्तांना व्यवस्थित जेवण मिळत नसल्याची तक्रार। कोल्हापूर मनपाने उभारलेल्या छावणीतील घटना। सांगलीमध्ये वारणा नदीला पूर। वारणा नदीपात्रातून मगरी आल्या बाहेर। नदीपात्राबाहेर आलेल्या मगरींमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। लोणावळा परिसरामध्ये 48 तासांपासून मुसळधार पाऊस। 25 ते 29 जुलैच्या दरम्यान पर्यटनस्थळी जाण्यास बंदी। मावळ, मुळशी तालुक्यातील पर्यटनस्थळी जाण्यास बंदी। रायगड जिल्ह्यातील 2,500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। चिखली गावाला पंचगंगेच्या पुराचा वेढा। गावातील 70% लोकांचं स्थलांतर तर 30% लोकांचं अद्याप स्थलांतर बाकी। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणातून कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोलीमधील रानमुडझा गावाजवळ तलावाचा बांध फुटला। तलाव फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान। मात्र अधिकाऱ्यांनी मदत करण्याऐवजी मासे नेल्यानं गावकऱ्यांचा संताप। आळंदीमध्ये वाहत्या पाण्यात अडकलेल्या दोघांना वाचवण्यात मोठं यश। वाहत्या पाण्यात कारमध्ये अडकले होते दोघे। उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं तर नागरिकांचं जनजीवन झालं विस्कळीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।